आजच्या वार्षिक मीटिंगचे अध्यक्ष कारखान्याचे चेअरमन माननीय गायकर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार माननीय किरणजी लहामटे, बँकेचे दोन्ही संचालक अमितजी व मधुभाऊ नवले, सन्माननीय व्यासपीठ, शेतकरी, कामगार, उत्पादक बंधू भगिनींनो, त्याचबरोबर पत्रकार बंधू भगिनींनो, मी फक्त 2-3च मुद्दे थोडक्यामध्ये मांडणार आहे. आपल्या कारखान्याचा गळीत हंगाम हा मागच्या वर्षीचा गायकर साहेबांनी त्याचा आढावा घेतला. आपल्या कारखान्यानं गाळप क्षमता ही 2021-22ला 2500 टनावरून 3500 टनावर नेली. म्हणजे दिवसाला 2500 टन मेट्रिक टन गळीत व्हायचं, तर ते 3500 टनावर नेलं. त्याच्या मागच्या 3 वर्षाचा जर आपण आकडेवारी पाहिली तर 2018-19ला 3548 टन, 19-20ला 3480 टन आणि 2020-21ला 3388 टन पर दिवसाला गाळप आपण केलेला आहे. किती क्षमता असताना? 2500 टन प्रतिदिनी क्षमता असताना. म्हणजे 2500 टनाची सरासरी असताना, 2500 टनाची आपली पर डे कॅपॅसिटी असताना आपण गाळप केलेला आहे 3475 टन 3 वर्षाची सरासरी शेवटच्या. आणि आत्ताचं जे गाळप क्षमता 2500 वरून 3500 केली, त्याच्यामध्ये 2021-22ला 3329 टन, 22-23ला 3332 टन आणि 23-24च्या हंगामात 3057 टन. त्याची सरासरी बसती 3250 टन. म्हणजे ज्यावेळी आपण 2500 टनी कारखाना होता त्यावेळी 3500 टनाची सरासरी मागच्या 3 वर्षाची होती. आणि आता 3500 टनाचा कारखाना आपण 25 का 28-30 कोटी रुपये खर्च करून आपण कॅपॅसिटी वाढवली 1000 टनांनी, आणि त्याच्या मध्ये मात्र गाळप करण्यामध्ये आपण अपयशी झालेलो. म्हणजे किमान 3500 टनाचा जर कारखाना आपण करणार असू, गाळप क्षमता आपण 25-30 कोटी रुपये खर्च केलेले असतील, तर किमान 4000नी तो चालायला पाहिजे. हा उत्पादन खर्च कमी करण्याचा एक भाग आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा माझा की आपण 60 ते 70 कोटी रुपये खर्च करून आसवानी म्हणजे मॉलिसेसचा प्रकल्प आपण 2-3 वर्षापूर्वी पूर्ण केला. मागच्या 2 वर्षामध्ये आपण 20 कोटी, 25 कोटी, 11 कोटी असा नफा आपल्याला दिसला. यावर्षी मात्र नफा हा अहवालानुसार 2च कोटी रुपये दिसतोय. हे सगळं होत असताना आपण मॉलिसेसचा आसवानी प्रकल्प केला. त्याचा कच्चा माल काय तर मळी जी निघते मॉलिसेस, त्याच्यापासून आपण रेक्टिफाईड स्पिरिट RS, रेक्टिफाईड स्पिरिट SDS किंवा इथेनॉल बनवतो. हे सगळं होत असताना ह्या वर्षीच्या अहवालामध्ये आपण 3,68,00,000 रुपयाचं मॉलिसेस विकलेलं दिसतंय. म्हणजे 3,68,00,000 रुपयाचं मॉलिसेस जर आपण विकलं तर आपल्याला आताच आपल्या भाषणामध्ये आपण सांगत होतात की आपल्याला यावर्षी जास्त दिवस चालवायचं आहे आणि नफा कमवायचा आहे. तर आपलंच मॉलिसेस आपण जर विकलं तर तो प्रकल्प कसा चालणार आणि कसा नफ्यात येणार, हा एक मुद्दा आहे. बॅन आणला आणि त्याच्यापासून आपल्याला इथेनॉल किंवा काही करता येणार नाही म्हणून ते 2 लाख लिटर आपण ते विकलेले मॉलिसेस. तर सरकारच्या निर्णयामुळे असेल किंवा काय, पण आपल्याला त्याचा जो सरासरी रेट आहे, समजा ते जर इथेनॉल आपण इथं तयार केला असतं, RS तयार केला असतं, तर त्याचा आपला रेट मला वाटतं 62 रुपये काहीतरी 61 पैसे म्हणजे 63 रुपयाच्या आसपास आहे. तसं तो रेट चांगला आहे. म्हणजे तुम्ही जो रेट यावर्षी विकला तो चांगला रेट होता. पण मॉलिसेस जे विकलं त्याच्यामध्ये शेजारच्या कारखान्यानं 12,500 रुपये भावाने विकलं आणि सोमेश्वरनी 12,500ने विकलं, आपलं 11,500 नाही. हा एक मुद्दा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर माननीय चेअरमन साहेबांनी कारखान्याचा कर्जाविषयी उल्लेख करताना पांडुतात्यांनी पण उल्लेख केला. तो साखर उत्पादन खर्च आपल्या कारखान्याचा अहवालामध्ये प्रति क्विंटल अहवालात उत्पादन खर्च दिलेला आहे. आपला खर्च मी प्रति टनात काढलेला आहे. साधारणपणे 1 टन ऊस गाळायला
आपल्याला क्रशिंग करायला खर्च आलेला आहे 3195 म्हणजे 3200 रुपये, 3200 रुपये आपल्याला साखर टन गाळायला खर्च आलेला आहे. आणि त्याचा जर साधारणपणे ऊस भाव 2700 धरला तर जवळजवळ 59 म्हणजे 5900 रुपये खर्च येतो. आपलं जे उत्पन्न आहे 11.17 रिकव्हरीचं 3500 रुपये भावाने जरी धरलं तरी 4000 रुपये साखरेचे, मॉलिशसचे 505 रुपये आणि बगॅसचे 88 रुपये, असे जवळपास 4593 म्हणजे 4600 ते 4700 रुपये आपल्याला एका टनापासून उत्पन्न मिळालेलं आहे. म्हणजे हा जो दुरावा आहे साधारणपणे 1000 ते 1200 रुपयाचा, तर तो दरवर्षी वाढतच चाललाय. म्हणजे मागच्या वर्षीच्या अहवालात होतं की 30 कोटी रुपये कर्जवाढ झाली. ह्याही वर्षीच्या अहवालामध्ये 30 कोटी रुपये, 30 ते 40 कोटी जेव्हा व्याज द्यावं लागेल, की जे देण्यामध्ये इतर देण्यामध्ये जे 120 कोटी रुपये दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये ते जर कर्जात रूपांतर झालं तर ते सुद्धा व्याज वाढेल. आणि म्हणून आपल्या कारखान्याचं कर्ज शासकीय देणी 8 कोटी, इतर देणी 106 कोटी, मध्यम मुदत 76 कोटी, अल्पमुदत 84 कोटी, डिझेल व्याज वगैरे माल तारण असे 376 कोटी रुपये कर्ज आहे. पैकी इतर येणी आणि माल जर मालाचा विचार केला तर 140 कोटी रुपये आपल्याला माल तारण आणि इतर याच्यात होतं. म्हणजे 236 कोटी रुपये कर्ज आपल्यावर आहे. आणि 236 कोटीचा विचार केला आणि 12% व्याज धरलं तर निश्चितपणानं 25, 26, 27, 28 कोटी रुपये आपल्याला नुसतं व्याजच होतं. आणि म्हणून 2024-25 ला सुद्धा म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये 30 कोटी रुपये आपल्याला तोटा झालेला आहे. त्यानंतर ह्या वर्षी सुद्धा तीच अवस्था आहे की 2 लाख टन ऊसच आहे, बाहेरूनही तेवढाच आणण्याचं नियोजन आहे, कमी जास्त थोड्याफार प्रमाणात होईल. आणि पुन्हा 30 कोटी रुपयाच्या आसपास म्हणजे तुम्हाला आपल्याला जेव्हा भाव पाहिजे 2700 ते 3000 तर तेव्हा पुन्हा 30 कोटी रुपये तोटा हा होणार आहे, प्लस मागचं व्याज. त्यानंतर 25-26 आता सप्टेंबर महिना आलेला आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आजपर्यंत ऊस लागवड समाधानकारक नाहीये. म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा हीच परिस्थिती आहे. मी तुमचं भाषण बारकाईने ऐकत होतो आणि आपल्या सगळ्यांची तळमळ, आमची सुद्धा तळमळ की 3-3, 4-4 महिने सुद्धा पेमेंट झालं नाही तरी आपण कुणी शब्द काढला नाही तर ती कारखाना चालवा याच भावनेतून आपण करत असतो. आणि म्हणून आपण या मागच्या वर्षीच्या दोन वर्ष 30 कोटी, या वर्षीचा 30 कोटी, पुढच्या वर्षी परिस्थिती फारशी वेगळी दिसत नाही. असं जर हेच चक्र पुन्हा चालू राहिलं तर याच वर्षी कारखाना भाव द्यायला किंवा ऊसाचं पेमेंट करायला 3 ते 4 महिने लागले. केंद्र सरकारनं 3000 पर्यंतच्या आत साखर विकू नये. यावर्षी मॉलिशसला खूप चांगले दर मिळाले, साधारणपणे 12,500, 11,500. आजपर्यंतच्या इतिहासात एवढे दर मॉलिशसला कधीच नव्हते. आणि म्हणून हे सगळं होत असताना पॅकेजचा सपोर्ट मिळाला. भविष्यामध्ये तुम्हाला जर हा कारखाना वाचवायचा असेल तर ॲक्शन प्लॅन आणि वाईट व्हावं लागेल तर हा कारखाना पुढे अडचणी कमी होतील, नाही तर हे असंच चालू राहील. वाईट म्हणजे काय? वाईट म्हणजे तुम्हाला ऊस पाहिला 5 लाख टन केला पाहिजे तयार, मग त्यासाठी प्लॅनिंग केलं पाहिजे. त्याचबरोबर ताजा ऊस क्रशिंग केला तर रिकव्हरी वाढेल. असे अनेक मुद्दे, 1 ते 20 मुद्दे जवळपास. आणि हे असं जर करत असताना आपण हे केलं तर पुढं मात्र दिवस येऊ शकतात. आज तुम्ही पैसे उपलब्ध करायला कमी पडले असं अजिबात नाही. तुम्ही खूप प्रयत्न केले, 100% प्रयत्न केले, 110% केले मी म्हणतो पैसे उपलब्ध करायला. परंतु बाकीचं जे आहे या किरकोळ मागच्या वर्षी मी सूचना केल्या होत्या, त्याच्या मागच्या वर्षी सूचना केल्या, त्याच्यातही सुधारणा आहे, नाही असं नाही. आणि याच्या पुढं आपण जर 5 लाख टन ऊस उभा करू शकलो आणि बाकीचे खर्च नियंत्रणात आणू शकलो, ते आता सगळे मुद्दे एकदम आपण एका दमात इथं सांगू शकत नाही, परंतु त्या ॲक्शन प्लॅनवर गेल्याशिवाय ह्या अडचणी कमी होणार नाही. आणि जर हा ॲक्शन प्लॅन त्याच्यावर आपण गेलो नाही तर हे व्याज, हे कर्ज एक दिवस असंच वाढत जाईल, तुमचाही एक दिवस नाईलाज होईल. मग त्यावेळी आम्हाला असं वाटेल की यार आम्हाला सभासदांना फसवलं, उत्पादकांना फसवलं का तुम्ही स्वतःला फसवलं असं होईल. म्हणून यातून मार्ग काढायचा असेल तर ॲक्शन प्लॅनवर जावं लागेल. ते जावा. अगस्ती महाराजांनी तुम्हाला ती सद्बुद्धी द्यावा एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.